नमस्कार. आजचा व्हिडिओ मुलांक नंबर 3 वर आहे. याच्या अगोदर आपण मुलांक नंबर 1 आणि मुलांक नंबर 2 यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे. आता तुम्ही लोक वेट करतच असतील मुलांक नंबर 3चा. तर कोणत्या महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारखेचा जर जन्म तुमचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मुलांक नंबर 3 विषयी आपण खूप काही माहिती ऐकणारच आहोत. या लोकांचं व्यक्तित्व कसं आहे, यांचं स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे, तसंच यांचा लकी नंबर, लकी कलर, या लोकांनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून ऐकायला मिळणार आहे. सुरुवात करूयात. मुलांक नंबर 3. 3 हा जो नंबर आहे ज्युपिटरचा नंबर आहे, गुरुचा नंबर आहे. हा नॉलेज, विजडम, वेल्थ, फायनान्स या सगळ्याचा कारक आहे. या लोकांमध्ये इमॅजिनेशन पॉवर जास्त असते, क्रिएटिव्हिटी असते मुलांक नंबर 3 वाल्या व्यक्तींमध्ये. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील मुलांक नंबर 3ची तर तुम्ही बघा यांच्यामध्ये काय नवीन नवीन आयडिया चालू असतात. या मुलांच्या डोक्यांमध्ये खूप काही इमॅजिनेशन करत असतात. यांच्यामध्ये जिज्ञासा असते, उत्सुकता असते काहीतरी नवीन जाणून घेण्याची. ही तुम्हाला मुलांक नंबर 3मध्येच फक्त बघायला मिळेल. यांच्या डोक्याला तुम्ही शांत नाही करू शकत. हे खूप उपद्रवी म्हणा किंवा उपद्व्यापी म्हणा, ह्या असेच असतात आणि त्यांच्या सतत डोक्यामध्ये काही ना काही विचारमंथन, आयडिया चालू असतात. मुलांक नंबर 3 हे खूप शून्यातून आपलं विश्व तयार करतात. म्हणजे यांना खूप लहान वयातच यांच्यावरती जबाबदारी येते किंवा काम करायला लागू शकतं. नंतर हळूहळू हे आपली प्रगती करतात. यांच्यासाठी आपण असं म्हणू शकतो हे झिरोतून स्टार्ट करतात आणि हिरो बनतात. तर हे मुलांक नंबर 3चं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर जर मुलांक नंबर 3 असेल तुमचा तर तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकता. अशा व्यक्तींकडे जर मुलांक नंबर 3 असलेल्या डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात तर यांच्या बोलण्यानेच तुम्हाला बरं वाटेल. यांच्या मेडिसिन पण तुम्हाला घ्यायची गरज नाही, इतकं छान ते कन्सल्ट करतात पेशंटला. यांचं बोलणं खूप चांगलं असतं. हे चांगले स्पीकर, ओरॅटर किंवा वेगवेगळ्या लँग्वेजचे लोक शिकू शकतात. आणि ॲडवायझर, काउन्सिलर हे देखील हे जॉब चांगले करू शकतात, कारण यांच्या सल्ल्याने दुसऱ्याची कामं होतात. खूप छान सल्ले देतात. तर अशा लोकांकडे तुम्ही जर गेलात मुलांक नंबर 3 वाल्या डॉक्टरकडे आणि ॲडवायझरकडे तर तुमचा फायदाच आहे. कारण ही लोक कधी असं करत नाही की पेशंट बरा आहे आणि तरी मुद्दामून त्याला हॉस्पिटलमध्ये 3 दिवस ॲडमिट केले आणि बिल तुमच्याकडनं उकळतायत आणि तुमचे पैसे फुकट जात आहेत. असं कधी हे लोक करत नाही, कारण का खूप इथिकली असतात. ही लोक तत्वांना बांधलेली लोक असतात. जे आहे ते तुम्हाला तसंच सांगणार, असे ही मुलांक नंबर 3 वाली व्यक्ती असते. आणि जेवढे हक्काचे पैसे असतात त्या डॉक्टरचे तेवढेच ते फीस घेणार. ॲडवायझर जरी असेल तरी तो तुम्हाला चांगलाच सल्ला देणार आणि यांच्या सल्ल्यानेही तुम्हाला बरं वाटेल. आणि तुम्हाला याचे म्हणजे जर तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्ही यांचा सल्ला घेतला तर त्यातून तुम्ही बाहेर पण येऊ शकता. मुलांक नंबर 3 वाल्या व्यक्तींमध्ये महत्त्वाकांक्षा खूप असते. खूप मोठं होण्याचं यांची स्वप्न असतात. यांना इगो देखील तेवढाच असतो. यांच्या इगोला धक्का लागला तर हे कोणाला सोडत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे युवराज सिंग बघा, मुलांक नंबर 3 वाला आहे. जेव्हा T20ची मॅच होती वर्ल्ड कपची 2007मध्ये इंग्लंड विरुद्ध, तेव्हा त्यांनी क्लिंटफने जेव्हा त्याला डिवचलं, चिडवलं, तेव्हा त्याने नंतर जो बॉलर आला होता बॉलिंगला त्याला 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले होते. म्हणजे त्यांचा जेव्हा इगो दुखावतो ना, मग असे ते कोणाला सोडणार नाहीत. मग त्याचा वचपा ते लोक काढतात. मुलांक 3 वाले व्यक्ती मल्टीटास्कर असतात. एका वेळेला खूप अनेक कामं करायला त्यांना आवडतं आणि हाच त्यांचा मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे एका वेळेला अनेक कामं तरी करत असतात, नाहीतर एक काम पूर्ण नाही होत तेच दुसरं चालू करतात आणि मग तिसरं चालू करतात. असं त्यांचं सिक्वेन्स असतो. त्याच्यामुळे यांना सक्सेस मिळायला थोडा उशीर होतो. आणि त्यांचं रिझन म्हणजे त्यांचा माइंड एका गोष्टीत केंद्रित होत नाही. एक नाही गोष्ट पूर्ण झाली तीच दुसरी चालू करतात. ह्या लोकांना खायला प्यायला खूप चांगलं आवडतं आणि खूप टेस्टी वेगवेगळ्या डिशेस हे लोक खात असतात आणि बनवायलाही आवडतं. हे खूप चांगले कुक होऊ शकतात. तसंच यांचं यांना ड्रेसिंग यांचं खूप चांगलं असतं असं बोला, किंवा एखादा ड्रेस जर खूप आवडत असेल तर तोच ड्रेस जास्त वेळा यूज करतील, तेच शर्ट जास्त वेळा घालतील, असं मला सांगायचं आहे. मुलांक 3 वाले व्यक्ती खूप लकी असतात. मुळातच न्यूमरॉलॉजीमध्ये अंकशास्त्रामध्ये 3 आणि 5ला खूप महत्त्व आहे. म्हणजे हे 2 नंबर खूप चांगले आहेत. तर त्यात हा जर 3चा नंबर असेल मुलांक तुमचा तर यांचं लक खूप चांगलं असतं. म्हणजे आपण जीवनामध्ये एकदाच आयुष्य जगायला येतो आणि यांना 2दा चान्स मिळतो असं मी म्हणेल. कारण का कितीही कठीण परिस्थितीत मुलांक 3 वाली व्यक्ती सापडलेली असली, ती हेल्थमध्ये असू द्या नाहीतर फायनान्शियल क्रायसिसमध्ये असू द्या, ते त्यातून बाहेर येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार आणि युवराज सिंगसुद्धा. दोघांनाही कॅन्सर झाला होता, पण दोघांनी कॅन्सरवर मात केली आणि परत एकदा ते
नव्या दमाने परत काम केलं त्या लोकांनी. हे अशा लोकांकडे तुम्ही बघू शकता. मुलांक 3 हे लोक किती संकट येऊ द्या त्यातून ते बाहेर येणार. मुलांक 3 विषयी 2 निगेटिव्ह पॉईंट मला सांगावेसे वाटतात. ह्या लोकांना एकदा हायर स्टेजवर ही लोक गेली की त्यांना परत खाली येताना मोठी अडचण असते. महत्वाकांक्षी असतात त्यामुळे ते हायर स्टेजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर खाली यायला त्यांना जमत नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यांना कमी लेखणं, मलाच खूप नॉलेज आहे, ही त्यांची वृत्ती त्यांनी टाळली पाहिजे. टीका करणं इतरांवर असं नाही केलं पाहिजे. वेळेला महत्त्व द्या, टाईमला व्हॅल्यू द्या, प्रोफेशनल राहा थोडे, जेणेकरून मुलांक 3 वाली व्यक्ती तुमचं नॉलेज हे तुम्हाला माहिती आहे किती आहे, पण लोकांना ते समजण्यासाठी आणि त्याला न्याय देण्यासाठी तुम्हाला थोड्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. मुलांक 3 वाले ज्या व्यक्ती आहेत त्यांनी कोणत्या फील्डमध्ये आपलं करिअर केलं पाहिजे. मुळातच हा 3 नंबर ज्युपिटरचा आहे, गुरुचा आहे, नॉलेजचा कारक आहे हा. तर ही लोक वेगवेगळं काहीतरी शिकतच असतात. तर ह्या लोकांनी जर टीचिंगच्या फील्डमध्ये लोक गेले तर चांगलं करिअर करू शकतात, चांगले टीचर होऊ शकतात. तसंच ॲडवायझर, काउन्सिलरचा जॉब हे लोक चांगलं करू शकतात, कारण चांगला ॲडवाईस हे लोक देत असतात दुसऱ्यांना, त्यामुळे यांचं बोलणंही आवडत असतं इतरांना, त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये लोक जाऊ शकतात. तसंच यांचं बोलणं चांगलं असल्यामुळे चांगले स्पीकर होऊ शकतात, ओरॅटर होऊ शकतात, वेगवेगळ्या लँग्वेज शिकवू शकतात, त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सलेटरचा जॉब करू शकतात. ऑकल्टच्या फील्डमध्ये चांगले यश मिळवू शकता तुम्ही लोक. तसंच तुम्हाला लकी नंबर कोणते आहेत, तर तुमचे लकी नंबर आहेत 3ला सगळेच नंबर लकी आहेत, फक्त 6 हा अनलकी नंबरमध्ये येतो, पण बाकी सगळे नंबर तुम्हाला मॅच करतात. 1 नंबर, 2, 3, 4, 5, 7, 8, 9 हे सगळे तुमचे लकी नंबर आहेत. अनलकी नंबरमध्ये फक्त 6 येईल. त्यासाठी तुम्ही तुमचा अनुभव बघा, 6 बरोबर तुमची व्हायब्रेशन कशी आहे, तुम्हाला आयडिया येईल याविषयी. तुमचा लकी कलर आहे ग्रीन शेड, येलो शेड, क्रीम शेड, या शेड तुम्ही यूज करू शकता. अनलकी कलरमध्ये व्हाईट आणि ब्लॅक हे अनलकी कलर आहेत. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.